नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात. काल सुट्टी होती, सुट्टीचा दिवस घरीच गेला, छान गेला. आणि आजचं परत उठले आणि आवरून तयार झालेले आहे ड्युटीला जाण्यासाठी. च्या नाश्त्यासाठी मी बनवलेले आहेत शेवया आणि या ठिकाणी माझा टिफिन तयार आहे. फ्लॉवरची भाजी आणि चपाती बनवलेली आहे. आवरून झालेलं आहे सर्व काही. चला आता निघूया. ड्युटीवरून मी आलेले आहे घरी. अंघोळ करून फ्रेश झाले. आता घरातली कामं करायची, स्वयंपाक करायचा आहे आपल्याला. पटपट आवरायचं सगळं. काय करताय बाळ? हा, बसलाय. उद्या आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि मला बनवायचं आहे केक. आज रात्री 12 वाजता कट करण्यासाठी. निखिलला मला सरप्राईज द्यायचं आहे. निखिल दुसऱ्या रूममध्ये आहेत आणि मी आता किचनमध्ये आले आणि व्हिडिओ करते. त्यांना काही सांगायचं नाही, आपल्याला केक बनवायचा आहे. बघूया आपलं सरप्राईज राहतंय की त्यांना मध्येच कळतंय. कसं वाटतंय पिल्लू? छान वाटतंय ना. नितूने देखील माझ्यासोबत आंघोळ केली, पण तिला आणखी पाण्यात बसायचंय, तर मी तिच्यासाठी टब घरात आणून दिलेला आहे आणि टबमध्ये थोडे बॉल वगैरे टाकले, तर ती त्याच्यामध्ये आता खेळत बसेल. माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा शाळेत जातो, 3 वर्षाचा आहे तो. तर त्याच्या शाळेमध्ये समर ॲक्टिव्हिटीज घेतली, तर त्या समर ॲक्टिव्हिटीजमध्ये असा एक टब दिला होता आणि त्या शाळेतल्या मुलांना असं टबमध्ये बसायला सांगितलं होतं आणि मुलं खेळत होती. ही ॲक्टिव्हिटी खरं तर आपण घरी पण करू शकतो, पण आजकालचे इंग्लिश मिडियम आणि मॉडर्न स्कूलमध्ये हे ॲक्टिव्हिटी शाळेत पण करून घेतल्या जात आहेत. चला, आपली नितू लहान आहे तर आपण घरीच करूया ही ॲक्टिव्हिटी. हां, खेळा आता बॉल. चला टाका. कुठे टाकणार? बाहेर. केक बनवण्यासाठी मी या ठिकाणी दही घेतलेला आहे. दही आणि गुळाचा वापर करून मी आजचा केक बनवणार आहे. दह्यामध्ये मी 1 वाटी गूळ घातलेला आहे आणि ते मिश्रण छान एकत्र केलेलं आहे. या ठिकाणी मी गूळ पावडरचा वापर केलेला आहे. माझ्याकडे सेंद्रिय गूळ पावडर आहे तर ती वापरली आहे. या मिश्रणामध्ये आपण आता दूध मिक्स करूया. यानंतर याच्यामध्ये तेल घालूया. मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, व्यवस्थित चाळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये हे मिक्स करू. गव्हाचं पीठ छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकूया. आता आपण यामध्ये 1 चमच कोको पावडर ॲड करूया, ज्याने की आपला केक चॉकलेट फ्लेवरचा बनेल. थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये मी, जेणेकरून चव छान लागेल केकला. मिश्रण छान एकत्र करून घेतलेलं आहे. होममेड केक आहे तर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तर गेलेच पाहिजेत. सगळे ड्रायफ्रूट मी एकत्र करून घेतलेले आहेत. आता टाकूया याच्यामध्ये. थोडे वरून टाकायला ठेवते. केकची सर्व तयारी झालेली आहे. आता हा केक आपण बेक करायला ठेवूया. बेक करण्यासाठी मी नेहमीप्रमाणे कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा आता केक आपला ठेवून देऊया. जर तुमच्याकडे पण ओव्हन नसेल आणि तुम्हाला बेकिंगची खूपच आवड आहे, पण एकच गोष्ट आहे की तुम्हाला ओव्हन नाही म्हणून तुम्ही बेकिंग करत नाही, तर असं करू नका. कढईमध्ये पण खूप छान बेक होतात पदार्थ. मीही अगोदर करत नव्हते, पण हळूहळू मी पण सुरुवात केली, तर मला पण करायला छान वाटतं. एक ना एक दिवस आपण ओव्हन घेऊच, पण तोपर्यंत कशाला थांबायचं? तेवढीच आपली प्रॅक्टिस पण होते, तर करत राहायचं. बघूया आता आजचा आपला केक कसा बनतोय तो. आणि या ठिकाणी आपला केक बनवून तयार आहे. मस्त फुगलेला आहे केक, छान दिसतोय. पण मला याच्यावरती चॉकलेट टाकायचं आहे, म्हणजे चॉकलेट सिरप तयार करून. आता ते करूया आपण. आपला केक व्यवस्थित निघाला देखील आहे. केक बनल्यानंतर पण भीती वाटत राहते की केक व्यवस्थित निघतोय की नाही, करपला तर नसेल ना. पण छान बनलेला दिसतोय. खरं तर केक असा छान दिसतोय, त्यामुळे आता मला प्रश्न पडला याच्यावरती मी चॉकलेट सिरप टाकू की नको. कारण चॉकलेट सिरप मी कधी बनवलेलं नाही आहे, ते मी पहिल्यांदाच बनवणार आहे. 1-2 रेसिपी बघितलेल्या. या ठिकाणी मी हे मोर्डेनचं चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे. नेहमी चॉकलेट कंपाऊंड आणतो तर ते एकदम हार्ड असतं, पण आता उन्हाळ्यामुळे ते सॉफ्ट झालं, तर ते मी छान किसून घेतलं आहे. आता गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यावरती हे ठेवूया, म्हणजे हे मेल्ट होईल. कोको पावडरसोबतच मी याच्यामध्ये थोडासा गूळ टाकलेला आहे. आता याला छान मेल्ट करून घेऊ आणखी. जर हे खूप घट्ट झालं मिश्रण तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. हे सगळे एक्सपेरिमेंट आहेत आता इथून पुढचे, हे मी कधी केलेलं नाही आहे.
लेट्स ट्राय. खूप मन लावून किचनमध्ये हे सर्व कामकाज माझं सुरू होतं आणि निखिलने एंट्री केली. तर माझं सरप्राईज आता सरप्राईज नाही राहिलेलं. ठीक आहे, बघूया आपण, तरी पण छान सेलिब्रेशन करूया. 3च लोकांचा स्वयंपाक करायला मी किचनमध्ये उभे राहिले तर गरमीने हाल बघा माझे. सगळ्या अंगातून घामाच्या धारा लागलेल्या आहेत. एखाद्याला वाटेल की पाणीच ओतलं की काय, पण पाणी नाहीये, खरोखर घाम आलेला आहे. गरमीच्या दिवसामध्ये किचन समोर उभं राहणं हा एक टास्कच आहे आणि तोच टास्क तुमच्या आमच्या घरातली प्रत्येक स्त्री करते. त्यामुळे त्या स्त्रीच्या बद्दल तुमच्या मनामध्ये आदरभाव ठेवा, सन्मान ठेवा आणि भरपूर प्रेम ठेवा, बस एवढंच सांगणं. स्वयंपाक तयार आहे. आजच्या जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी आणि मुगाची आमटी. मोड आलेले मूग आहेत त्याची आमटी केली. या सर्वजण जेवायला. आताच आमचं जेवण आवरलं, घरातली कामं देखील आवरल्यात आणि आता आम्ही शतपावली करायला निघालेलो आहे. सगळेजण जाणार आहे आज, चला निघूया. बाहेरून फिरून आले आणि जरा फ्रेश झाले. आता 12 वाजणार आहेत आणि आमची ॲनिव्हर्सरी आहे उद्या, तर आम्ही आता सेलिब्रेट करणार आहे. लोक एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी पण करतात आणि लग्नाची पण ॲनिव्हर्सरी करतात, पण आमची एंगेजमेंट खरं तर रात्रीचीच झाली होती. आता 28 तारखेला संध्याकाळी 11-12 नंतर आमचा एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू झालेला. त्यानंतर आमचं सीमंत पूजन झालं आणि मग पहाटे आम्ही 2-3च्या दरम्यान झोपलो असेल आणि सकाळी आणखीन लवकर उठून परत लग्न, असं हा प्रवास झाला होता चालू आमचा. आणि तिथून पुढे चालू आहे. केक कटिंग करण्यासाठी या ठिकाणी मी डेकोरेशन केलेलं आहे. आता आम्ही दोघंजण मिळून केक कटिंग करणार आहे. जे आई बाबांनी केलं तेच आता नीतूला आजी सोबत करायचंय. हा, हे आहे माझ्या प्रिय नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बघा ना आत्या, अजून आहे काहीतरी. हा ओके ओके का छान आहे, मस्त आहे दोन्ही. दोन्ही आवडले. द्यायला सांगा आत्या. या ठिकाणी आमचं छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता वेळ आली झोपायची. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग पण छान होणार आहे. उद्याच आमची ॲनिव्हर्सरी आहे तर काहीतरी त्यासाठी आम्ही प्लॅन केलेला आहे. तर बघूया, ड्युटी आहे आणि ड्युटी झाल्यानंतर मग आम्ही आमचा प्लॅन एक्झिक्यूट करणार आहे. तर उद्याचा व्लॉग पण तुम्ही नक्की बघा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.